भारतीय गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन सध्या आपल्यासोबत आहेत. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नये असं आव्हान सर्वांनाच केलेलं आहे. एकूणच यामुळे आता काय परिणाम होऊ शकतात या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? परिणामला काय असं लोकांच्या मनात बसलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये लग्न आला आणि जेवढा मुलीला द्यायला तेवढा देणारच आणि आमच्याकडे काम चालू राहणारच. पण त्याच्यात फरक पडणार की जे इन्व्हेस्टमेंटसाठी सोनं घ्यायचा होता ते लोक घेण्याचा बंद करणार. आणि आम्ही बी कस्टमरला येताना सांगेल इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ नका, फक्त दागिने घ्या आणि तुमच्या लग्नाचं काम पटवा. हे आम्ही लोकांना मेसेज दिला आहे. आणि आमच्या ॲसोसिएशन थ्रू आम्ही मोदी साहेबाला भेटणार आणि परत प्रपोज करणार त्यांना की काय प्रॉब्लेम आहेत. आम्हाला असं कळवलं आहे की आज डॉलर 97वरती गेलेला आहे. एक रुपयाचा 97चा भाव झाला आहे. ते महाग पडला आहे आणि करंट अकाउंट डेफिसिट आली आहे. ते बरोबर आहे. त्याच्यात त्यांनी मोदी साहेबांनी सांगितलं की सोना तुम्ही 1 वर्षासाठी थांबून घ्या. काय एवढं वॉर चाललं आहे, सगळे इकॉनॉमी खराब झाली आहे, तरी इकॉनॉमीला मेंटेन करायला आम्हाला असं आवाहन केलं त्याने आणि आम्ही फॉलो करू. नक्कीच. पण तुम्ही सांगताय की तुम्ही जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहात, पण याचं कारण काय असं समोर आलं आहे का की नेमकं काय कारण असावं ज्याने वर्षभर हे सोनं खरेदी करू नये असं आव्हान करावं? नाही, त्यांचं मेन कारण आहे की जे करंट अकाउंट डेफिसिट आली आहे त्याचं मेन कारण आहे. आणि सोना आज डॉलरमध्ये पेमेंट करतात. आपण जे सोना आज 800-900 टन सोना येतात इंडियामध्ये आणि त्याचे पेमेंट आपण डॉलरमध्ये करतात. आता डॉलर 97वरती गेला म्हणजे महाग झाला आहे. तरी पेट्रोल बी तसंच आहे आणि खाद बी तसेच आहे. तिघे महाग आहेत. तरी काय कुठे बचला तर तेवढा आपला देशचा. आता यामुळे सोनं हे महाग किंवा स्वस्त होऊ शकेल का? कारण येत्या काही पुढच्या महिन्यापासून आता सण सुरू होतील, कारण की उत्सव होतील. मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सोनं खरेदी करतात किंवा मग सण उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावरती सोनं हे खरेदी केलं जातं. आता लग्नाची सीजन आहेत. मे, जून, जुलै लग्न असेल तरी लोक सोनं घेणारच. जेवढा घेणार आम्ही देणार त्यांना, पण त्यांना सांगेल की इन्व्हेस्टमेंटसाठी सोनं घेऊ नका, ते आम्ही थांबवणार. या वर्षभर सोनं खरेदी न केल्यामुळे सोन्याचे भावामध्ये काही फरक पडेल का एका वर्षानंतर? ते इंटरनॅशनल मार्केटवरती आहे, सोनं वाढणारच. सोनं 1.5 लाख ते 2 लाख पुढच्या दिवाळीला भाव बघू पक्का. ते वाढणार. ते इंटरनॅशनल मार्केटचे प्रॉब्लेम आहेत. ते असं वॉर चालू आहे त्याचा प्रॉब्लेम आहे. चायना मोठे सेंट्रल बँकची मोठी बाईंग आहेत, ते प्रॉब्लेम आहे. तसं ते बरे कारण आहेत सोनं वाढायला. काय वाटतं, नागरिक या आव्हानाला ऐकतील आणि सोनं खरेदी न करायला थांबतील का? म्हणजे कारण की सण उत्सव असतात, त्यासोबतच व्यापाऱ्यांना सुद्धा याचा कशा पद्धतीने फटका पडणार? आम्ही लोकांना रिक्वेस्ट करू की नाही, सोनं घ्या तुम्ही. जेवढा तुमच्या लग्नाला पाहिजे तरी तेवढाच घ्या, बेबीला द्यायचा तेवढाच घ्या. आम्ही असं रिक्वेस्ट करू कस्टमरला. पण त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे तरी त्यांना देणारच. व्यापारावरती याचा काही फरक पडेल का? नाही, व्यापारावरती काय फरक नाही पडणार. टोटल ओव्हरऑल फरक पडणार काय. एवढा 25 लाख दुकान आहेत, 3 करोड कारागीर आहेत. कारागिरीवरती असर पडणार. ते परत सोडून सगळे बंगाल कलकत्तावरून आले तिथे परत जाणार. ते फरक पडणार मोठा. शेवटचा प्रश्न करतो, नागरिकांना काय आव्हान कराल या वर्षभरात सोनं न घ्यायचं तर काय? म्हणजे सोनं तुम्हाला जेवढा पाहिजे तरी घ्या, जास्त घेऊ नका. कारण की करंट अकाउंट डेफिशिट आहेत आणि त्याला वाढवा. डॉलर जे 97वरती गेला आहे ते कुठले परत आला पाहिजे, खाल आला पाहिजे, असा रिक्वेस्ट आहे मला. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. तर हे होते भारतीय गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांच्या माध्यमातून जे आहे ते सांगण्यात येत आहे की वर्षभरात जे आव्हान हे मोदींनी केलेलं आहे, या संदर्भातच हे सर्व असोसिएशनचे जे लोक आहेत हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा त्या ठिकाणी भेट घेणार आहेत आणि याच्या मागचं नेमकी कारणं काय याचासुद्धा विचार त्या ठिकाणी करणार. त्यामुळे या संदर्भात काय अधिकृत भूमिका येते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.